नमस्कार, मी विठ्ठल होळकर आणि तुम्ही पाहत आहात बोल बिंदास यूट्यूब चॅनल। सध्या एक बातमी सोशल मीडियावर आणि सामान्य जनतेमध्ये जोरात चर्चेत आहे। एका भिकाऱ्याच्या नावे आहे 7.5 कोटींची मालमत्ता। होय, तुम्ही बरोबर ऐकलं, 7.5 कोटी रुपये। हा भिकारी आहे भरत जैन। मुंबईच्या रस्त्यांवर दिवसेंदिवस हातात वाटी घेऊन उभा राहणारा माणूस। पण हाच माणूस आज फ्लॅटचा मालक आणि सुशिक्षित कुटुंब प्रमुख बनलाय। चला जाणून घेऊया भरत जैन बद्दल। भरत जैन कोण आहे? भरत जैन मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आझाद मैदान या परिसरात दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत भीक मागतो। तो कोणी व्यसनाधीन नाही, ना दिवसभर झोपून राहणारा। तो व्यवस्थित राहतो, स्वच्छ कपडे घालतो आणि ठराविक ठिकाणी उभा राहतो। त्याचं म्हणणं आहे, माझा दिवस ही ऑफिस सारखाच असतो। त्याचं रोजचं उत्पन्न आहे अंदाजे 2000 ते 2500, म्हणजे महिन्याला जवळपास 75,000 रुपये। मुंबईत 2 फ्लॅट्स, किंमत जवळपास 1.4 कोटी रुपये। ठाणे शहरात 2 दुकाने, एकाचं तो दर महिन्याला 30,000 भाडं घेतो, दुसऱ्या दुकानातून स्टेशनरी व्यवसाय चालवतो। मुलं खासगी इंग्रजी शाळेत शिकतात, पत्नी घर सांभाळते आणि व्यवहारात मदत करते। भरत जैन स्वतः कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नाही आणि कोणत्याही प्रकारचा फसवणुकीचा आरोप त्यांच्यावर कधीच झालेला नाही। लोकांना वाटतं भिकारी म्हणजे गरीब, उपाशी, बेघर, पण भरत जैन या साच्यात बसत नाही। त्याने भीकला एक पैसा कमवण्याचं साधन म्हणून पाहिलं। इमोशनल इकॉनॉमी या कल्पनेचा तो जिवंत उदाहरण आहे। लोकांच्या सहानुभूतीचा उपयोग त्याने पैसे मिळवण्यासाठी केला। तो भीक घेतो, पण त्याचं वागणं आणि व्यवहार मात्र गुंतवणूकदारासारखा आहे। तो मिळवलेले पैसे उधळत नाही, त्यावर सल्ला घेऊन गुंतवणूक करतो। रिअल इस्टेटमध्ये पैसे लावतो। घर, दुकान, व्यवसाय यामुळे त्याचं उत्पन्न स्थिर आणि वाढत आहे। याने कायदा मोडला का? तर नाही। भरत जैनने कोणताही कायदा मोडलेला नाही, त्याच्यावर कुठलाही गुन्हा नोंदवलेला नाही। तो कर भरतो का? नाही, याविषयी प्रश्न आहेत, पण तो कुठल्याही प्रकारे सामाजिक नुकसान करत नाही। भीक मागणं अजूनही भारतात बऱ्याच ठिकाणी कायदेशीर आहे, विशेषतः तोवर तो इतरांना त्रास देत नसेल आणि कोणतीही फसवणूक करत नसेल। भरत जैनची कहाणी आपल्याला मोठा विचार करायला लावते। आपण जेव्हा एखाद्याला भीक देतो, तेव्हा आपली भावना गरजू माणसांपर्यंत पोहोचते का? की आपली सहानुभूतीच कोणाच्या बिझनेसचा भाग बनली आहे? भरत जैनची गोष्ट केवळ एक मनोरंजक बातमी नाही, तर एक सामाजिक आरसा आहे, ज्यात आपण आपल्या भावना, दानधर्म आणि व्यवस्थेचा वापर कसा केला जातो हे पाहतोय। यावर तुमचं मत काय? भरत जैन खरोखर हुशार उद्योजक आहे का, की हे समाजाच्या भावनांचं शोषण आहे? कमेंटमध्ये नक्की कळवा। मी विठ्ठल होळकर, इथे बातम्या नाही, इथं आहे सत्याचा बिनधास्त आवाज। पाहत रहा बोल बिंदास।